राज्यातील 17 विधान परिषदेच्या जागांवर निवडणुका होत आहे याची घोषणा झाली आहे. शिवसेना किती जागेवर क्लेम करणार आहे आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचा एक विषय आहे तिथे शिवसेनेची भाजपच्या कुठल्या शिवसेना क्लेम करेल. निवडणुका जस्ट आत्ता जाहीर झालेल्या आहे. ज्यांच्या सिटिंग जागा आहे किंवा ज्या ठिकाणी ज्यांचं पक्ष बलाबल आहे किंवा महायुतीच्या सूत्रानुसार माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार हे बसून या संदर्भामध्ये जे काही मेरिटवर आहे त्या पद्धतीने निकषानुसार किंवा पक्ष बलाबलाप्रमाणे किंवा जिथं ज्यांची लोकप्रतिनिधींची संख्या कशी आहे त्या आधारावर योग्य तो निर्णय घेतील. आणि आजपर्यंत प्रत्येक युतीच्या बैठकीमध्ये मग मुंबई महानगरपालिका असो की सर्व बैठका संवादातून मार्ग निघालेला आहे. त्यामुळे यातूनही निघेल असं मला विश्वास आहे. पहिल्यांदा इतक्या मोठ्या 17 जागेवर काही स्थानिक स्वराज्य वेगवेगळ्या विभागात अनेक वर्षापासून निवडणुका झाल्या नव्हत्या. विधान परिषदेमध्ये सभागृह हा मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नसल्यामुळे रिक्त राहत होतं आणि त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतिनिधीला विधान परिषदेमध्ये जागा मिळत नव्हत्या. परंतु आता काही ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुका जरी राहिल्या परंतु मेजॉरिटी ऑफ सीट भरल्या गेल्या. नगरपालिकेच्या निवडणूक झाल्या असल्यामुळे आता बहुप्रतीक्षित ही निवडणूक होत आहे आणि पुन्हा लोकशाहीच्या दृष्टीने विधान परिषदेच्या सभागृहात काही नवीन आमदार विधान परिषदमधून निवडून येतील. त्यातून राज्याच्या जनतेला एक चर्चेचा एक प्लॅटफॉर्ममध्ये त्यांना त्यांच्या बाजू मांडता येतील. या संदर्भामध्ये आता काही भाष्य करणे योग्य नाही. माननीय शिंदेसाहेब यावर निर्णय करतील. ठाकरे गटाचे नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर यांनी नंदनवन येथे जे आहे ते शिंदेसाहेबांची भेट घेतली. त्यामुळे यामागून काय असं आहे की शिंदेसाहेब हे सर्वांना भेटीसाठी उपलब्ध असतात आणि मातोश्री कोणाला भेट सातत्याने देत नसते. जेव्हा एकत्रितपणे आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा देखील शिंदेसाहेबच सर्व आमदारांना किंवा कार्यकर्त्यांना आणि जिल्हा प्रमुखांना सांभाळत होते. आता भविष्यामध्ये तो दिवस दूर नाही की उभाटा हे पूर्णपणे संपेल आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वातील शिवसेना ही खरी शिवसेना आहेच. त्याला अधिक पाठबळ भविष्यात मिळेल. म्हणजे आता असं ते प्रवेश करतील असा त्यांना अंदाज. मी असं कुठलंही भाष्य करत नाही. शेवटी लोकशाहीमध्ये कोणी भेटू शकते परंतु शिंदेसाहेबांना भेटण्याची इच्छा प्रत्येकाची असते आणि त्यांचं काम करण्याचा जो वर्किंग पोटेन्शियल आहे ज्या पद्धतीने ते प्रतिसाद देतात, लोकांना भेटतात, रात्री 2-2 वाजेपर्यंत लोकांना भेटीसाठी उपलब्ध असतात. सातत्याने नंदनवनमध्ये लोकांचा गराडा नेहमीच असतो आणि लोकनेता असल्यामुळे ते लोकनेत्याला लोकांच्या प्रतिनिधींनी भेटणे यात काही गैर नाही. जेव्हा शिवसेना एक होती तेव्हा शिंदेसाहेबांचा आदेश सुद्धा खासदार असतील आमदार असतील सर्व ऐकत होते. तर आता सुद्धा असंच समजायचं का जर शिंदेसाहेबांनी आदेश दिलाच करायची ते काही विषय नाही आहे. शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात भविष्यात सर्व लोक एकत्रित शिवसेनेत खरी शिवसेनेच्या मागे उभं राहतील. जे काही थोडेफार लोक तिथं शिल्लक आहे ते भविष्यात तिथं राहणार नाही. प्रत्येकाला राजकीय भविष्य आहे. प्रत्येकाला वाटते की एक चांगल्या लिडरशिपमध्ये काम करावं. त्यामुळे सर्व लोक भविष्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात काम करतील असं मला विश्वास आहे. मुंबई शेजारी काही गावं अशी आहेत धरणांच्या बाजूला आहे, तानसा असेल किंवा इतर धरणा शेजारी मुंबईची तहान भागवणारे अनेक जी गावं आहेत ती गावं तहानलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून तिथं पाणी मिळत नाही आहे. धरणा शेजारीच गाव आहे. नियोजन मंत्री म्हणून काय सांगाल तुम्ही या संदर्भात? तुम्ही नियोजन मंत्री म्हणून काय या सगळ्याकडे एकंदरीतच राज्याच्या प्रत्येक विभागाला त्यांच्या मागणीनुसार आउटलेट देत असतो आणि त्या विभागाने त्यानुसार प्राधान्यक्रमाने त्यांच्या विभागाचं नियोजन करायचं असतो. तरी देखील आता विकसित महाराष्ट्र 2047चा जो रोडमॅप आम्ही तयार केला आहे आणि भविष्यामध्ये प्रत्येक पॅरामीटरमध्ये सॅच्युरेशन मोडमध्ये जायची आमची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने आता अर्थसंकल्पामध्ये निधी देताना DPDCचा निधी खर्च करताना प्रत्येक याला प्रायोरिटी सेक्टर थर्ड सेक्टर आम्ही डिसाईड केलं आहे आणि सर्व निधी त्या सेक्टरवर प्राधान्याने खर्च कराव्या अशा सूचना दिलेल्या. राज्याचा अर्थसंकल्प देखील विकसित महाराष्ट्र 2047ला सुसंगत आहे आणि 2047 पर्यंत दर 5 वर्षांनी महाराष्ट्राची वाटचाल कशी असेल याचा पूर्ण रोडमॅप तयार करून तशा पद्धतीची नियोजन राज्यांनी केलेलं आहे आणि जिल्हा नियोजनला देखील तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्याचा नियोजनाच्या दृष्टीने आराखडा तयार करावा. त्या आराखड्यामध्ये प्राधान्य सेक्टर डिसाईड करावे. जे प्रत्येक डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅन तयार करायचा आणि त्या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजी प्लॅननुसारच प्राधान्य गटाला निधी द्यायचा. एक शेवटचा प्रश्न असा आहे
रिमोट सेन्सिंग विभाग तुमचा आहे. नागपूरमध्ये मोठी फॅसिलिटी आहे VNITमध्ये रिमोट सेन्सिंगची. अल निनो आहे, सुपर अल निनो आहे. त्या संदर्भात टेक्नॉलॉजीचा वापर करत आता जी उपलब्ध व्यवस्था महाराष्ट्र सरकारकडे आहे, मॅपिंग असेल किंवा बाकी गोष्टी असेल आणि क्रॉप मॅपिंग वगैरे, त्याचा कसा फायदा होणार आहे आणि अल निनो संदर्भामध्ये याचा वापर करून आगामी काळात उपाययोजना कशा होणार आहेत? आणि अल निनोचा प्रभाव जरी असला परंतु राज्याने या संदर्भात पूर्णपणे प्रत्येक पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्यामध्ये बैठक घेतलेली आहे. 21 तारखेला राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली खरीप आढावा बैठक देखील आपण आयोजित केलेली आहे. आणि रिमोट सेन्सिंगचा वापर आता टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि जसं यामुळे आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये वापर केला. रिमोट सेन्सिंग एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये सॅटेलाईट सर्वेच्या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच आपल्याला डेटा उपलब्ध होतो. राज्याच्या विकासामध्ये रिमोट सेन्सिंगचा खूप महत्त्वाचा रोल आहे आणि त्या रोलचा सर्व पद्धतीने वापर राज्याच्या सर्व सर्वेक्षण आणि जे काही उपाययोजना त्यासाठी केला जातो.